हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगरे चढवा दिसता कसो चोरल्या चोखाट, हिरव्या हिरव्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल भरके कोकणीमध्ये. आज आमचा गोव्यातल्या पावसाळी सहलीचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही पोचलो आहोत या स्वर्गीय अशा स्वप्नगंधा रिसॉर्टमध्ये. आणि इथे आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवणार आहोत. या निसर्गापुढे काय बोलायचं, आता मला खरंच शब्द नाही सापडत आहेत. खरं तर इथलं सौंदर्य मी कॅमेरामध्ये आम्हाला खरंच पूर्ण टिपता येणार नाही, पण आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की इथलं निसर्ग सौंदर्य आणि इथले जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या व्हिडिओ थ्रू आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. हे रिसॉर्ट गोव्याच्या चोरला घाटामध्ये आहे. रिसॉर्टवर पोहोचण्याची वाट फारच रोमांचक होती. आदी अभयारण्याच्या गर्द झाडीतून जाणारी नागमोडी वाट आणि घाटामध्ये डोंगरातून खळखळ वाहणारे झरे आम्हाला सह्याद्रीच्या स्वर्गीय निसर्गाची आणि गोव्याच्या अनोख्या बाजूची नव्याने ओळख करून देत होते. जसे रिसॉर्ट जवळ येऊ लागले तसे समोरची वाट धुसर होऊ लागली आणि आम्ही धुक्यात हरवू लागलो. फायनली आम्ही आता पोहोचलो आहे स्वप्नगंधा रिसॉर्टला. मस्त क्लायमेट आहे इथे. आणि आम्ही आता चेक इन करतोय. हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया. इथे एंट्रन्सलाच त्यांनी मस्त दगडी भांड्यामध्ये ना सुरेखशी पानांची आणि फुलांची फ्लोटिंग रांगोळी बनवली आहे. आणि रिसेप्शनच्या भिंतींना त्यांनी मातीच्या भिंतींसारखा लुक दिला आहे. आता 1 ते 3 वाजेपर्यंत लंच आहे. तो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण असेल आणि फुल बुफे सिस्टम राहील. नंतर गर्ल्ससाठी मेहंदी 3 ते 4 रेस्टॉरंटमध्ये पण आणि टी टाईम 4 to 5. ओके. आणि हायस्ट पंचेड आहे 5 ते 6.5. तो 5 वाजता रिसेप्शनमध्ये यावं लागतं. सो हाफ अँड डाऊन 2 किलोमीटर आहे. वन वे 1 किलोमीटर. ओके. वन वे वॉकिंग 15 ते 20 मिनटं लागते. सो याच्यासाठी शूज, वॉटर बॉटल आणि रेनकोट कंपल्सरी. कारण स्लीप आहे, स्लीप आहे. तो रिसेप्शनमध्ये 5 वाजता घेतले नाही तर बसने पार्किंग एरिया आहे तिथे. तिथून मग रोपवे वैद्यनाथपर्यंत नंतर चालत जातात. तो नंतर फोक डान्स असेल 8 ते 8:30. तो 8 वाजता रेस्टॉरंटमध्ये. सो आम्ही हायस्ट पॉईंट ट्रेकिंगचा टायमिंग शार्प आहे. रिसॉर्टच्या आत शिरताना बांबूच्या झाडांच्या कमानीतून आत जावं लागतं. वाटते की आम्ही जंगलामध्येच चालतो. मस्त गर्द गर्द झाडी आहे सगळीकडे.
आत्ता आम्ही हा पूल पार करून पुढे चाललो आहे आणि हो हो वाव, इथे समोर एक छोटासा रस्ता बनवला, म्हणजे छोटीशी वाट बनवली आहे आणि दोन्ही बाजूला हा डोंगराचा भाग आहे. खिंड म्हणतात याला ना, खिंड म्हणतात ना. हा, खिंडच म्हणतात. फायनली आम्ही आता आमच्या रूमवर येऊन पोहोचलो आहे आणि हा समोर थेट इतका सुंदर नजारा आहे आमच्या रूममधून. या रूमची एक खासियत अशी आहे की यांनी या रूममध्ये खालच्या बाजूला जाळी ठेवली आहे, म्हणजे जरी आपण दार लावलं तरीही जंगलातील रातकिडे, कीटक आणि समोर खळखळणाऱ्या धबधब्याचा आवाज आत ऐकू येतो. आहे ना छान. आता आम्ही दुपारचं जेवण करायला चाललोय डायनिंग एरियामध्ये. वाव, डायनिंग एरियासाठी त्यांनी पूर्ण असं लाकडाचं मचान बांधलंय आणि इथे समोर तर मस्त धबधबे दिसत आहेत. हे जेवण मस्त मातीच्या भांड्यामध्ये ठेवले त्यांनी आणि प्रत्येक पदार्थाच्या खाली छोटीशी चूल पेटवत ठेवली आहे. मस्त आहे रे. इथे पदार्थ महाराष्ट्रीयन पद्धतीचे आहेत, गोवन आणि मला वाटतं हे बेळगावी, असं 3 प्रदेशातलं जेवण आहे.
इथे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर लोणचे आहेत आणि चटण्या आहेत खूप प्रकारच्या. दही, पापड आणि गोडामध्ये ना पुरणपोळी आहे. गरमागरम ते खालून बनवून पाठवतात, त्याच्यावर तूप लावून खायचं आणि फ्रूट्स आणि सोलकढी. जेवण करून आता आम्ही आलो आहे या रिसॉर्टच्या सगळ्यात बेस्ट पार्टकडे. आम्ही आता आलो आहोत स्विमिंग पूल एरियामध्ये आणि इथे स्विमिंग पूल एरियामध्ये बाजूला लहानसं त्यांनी एक छोटूसा बार काउंटर बनवलं आहे आणि त्याच्या मागे वॉशरूम्स पण आहेत, कॉमन वॉशरूम्स, कारण रूम्सपासून हे पूल लांब आहे. आत्ता वेळ वाया न घालवता तुम्हाला मी दाखवते इथला जादुई नजारा. कसं वाटतंय प्रीती? कसं वाटतंय म्हणजे आत्ताच इथे एवढा मुसळधार पाऊस येऊन गेलाय आणि हा मागचा डोंगर पण गायब झालाय आणि मी अगदी ढगांच्या मध्ये आहे असं मला वाटतंय. सगळीकडे धुकं पसरलंय, इतकं भारी आहे ना. खेळून एवढं दमलो. आता इथे 7:45 वाजता ना काहीतरी त्यांचं इथलं ट्रेडिशनल फोक डान्स दाखवणार आहे. त्याचा प्रोग्राम आहे डायनिंग एरियामध्ये, तो बघायला आम्ही चाललो. इथे मस्त धबधब्याचा एवढा आवाज येतो आहे ना जोरात, माहीत नाही कॅमेरामध्ये ऐकू येईल की नाही, पण आम्हाला फार येतो. छान लाइटिंग केली आहे त्यांनी. इथे रात्री जरी बाहेर निघायचं असेल तर असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण त्यांनी लाईट्स अगदी जागोजागी व्यवस्थित लावलेले आहेत. आणि आता फोक डान्स झाल्यानंतर मग रात्रीचं जेवण होईल आणि रात्रीच्या जेवणानंतर ना छोटंसं एक अर्ध्या तासाचं ट्रेक आहे इथे, नाईट ट्रेक. त्याच्यामध्ये कधी कधी म्हणजे असं ते म्हणतात की कधीतरी साप किंवा वेगळ्या प्रकारचे सरडे असं सगळं दिसतं इथे. तर आम्ही ते पण एक्सपिरियन्स करणार आहोत. बघू ते. इथे एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते. इथले सगळे कामगार जवळच्या गावातील आहेत आणि या ताईंचा ग्रुप आता जे सादरीकरण करत आहेत त्या इथे काम देखील करतात आणि स्वतःच पारंपरिक गाणी गाऊन मंगळागौरीचे सादरीकरण करतात. छान वाव दिला आहे यांनी इथल्या गावकऱ्यांच्या कलेला.
त्यांचं सादरीकरण झाल्यावर त्यांनी आम्हाला देखील त्या तालावर थोडेसे नाचायला शिकवले. आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही निघालो आहोत रिसॉर्टच्या आवारामध्ये नाईट ट्रेल करायला. खूप जोराचा पाऊस येतो इथे. आम्हाला समोर त्या झाडावर ना एक बेडूक दिसतोय बसलेला. तो अगदी पानांच्या रंगासारखाच आहे. आता आम्ही पुढे चाललोय, बघूया अजून काय दिसतं का. तुमचं टॉर्चवरतीच होतं. हो, हा बघ सरडा आहे, सरडा. केवढी लांब शेपूट आहे त्याची. त्याचं नाव त्यांनी काय सांगितलं, स्केल्टन फॉरेस्ट लिझर्ड असं म्हणतात त्याला. आता आम्हाला सापाने दर्शन दिलं आहे चक्क. आणि याने ना पूर्ण त्या फांदीला वेटोळे घालून. गुड मॉर्निंग मित्रांनो. आमच्यासोबत आज नाश्ता करायला एक नवीन पाहुणे आले आहेत. हे बघा समोर दिसत आहेत ना. खूप माकडं आहेत इथे आणि ते वाटच बघतायत कधी आत यायला मिळतंय त्याची. अरे अरे आला आला आला, खरंच आला. अरे हा तर खरंच आला सोबतीला. तो बघा पाव घेऊन गेला. तिथे समोरच्या झाडावर गपचूप बसून खातोय पाव. गोड दिसतोय ना अगदी. हॅलो, आता आमचा सकाळचा नाश्ता झाला आहे आणि ह्यांचं ना आणखी एक रिसॉर्ट आहे इथे ज्याचं नाव आहे वाइल्डरनेस रिसॉर्ट. तर आम्ही त्याचा फेरफटका मारायला चाललो आहे. आणि इथे आम्ही असं ऐकलं आहे की अशी रोपवे आहे जी अशी आपल्याला डोंगरावर घेऊन जाते. फारच छान आहे इथला परिसर. पण असं घनदाट जंगलातून ही छोटीशी वाट चालली आहे. दोन्हीही बाजूला गच्च गच्च झाडी आहे. इथे वर बघ हे दिसतंय, रोपवेचा रस्ता दिसतोय. ओहो, भारी मज्जा येणार आहे याच्यावरून जाताना. हे आहे आपलं रोपवेचं स्टेशन. स्टेशन मास्टर दिसत नाही तिथे. आम्ही या रोपवेचा प्रवास सुरू केला. खरंच हा अनुभव अविस्मरणीय होता. वर जाताना समोर दिसणारा उत्तुंग सह्याद्री जणू धुक्यासोबत लपंडाव खेळत होता.
उंचावरून कोसळणाऱ्या दुधाळ धबधब्याची गाज आम्हाला मंत्रमुग्ध करत होती. समोरील ढग सह्याद्रीला कवटाळण्यासाठी तगमग करत होते. हे सारे दृश्य आम्हाला स्वर्गात असल्याचा आभास करून देत होते. हे निसर्ग सौंदर्य पाहून एका कवितेचे बोल आम्हाला आठवले. एकदा निसर्गाच्या सान्निध्यात सहज फिरून आलो, दुःखाचे क्षण सारे विसरून या गेलो. मग निसर्ग मला म्हणाला, आज कसा काय इकडे? मी म्हटले, तुझ्या विना जीवनाची वाटच नाही सापडे, तुझ्या विना जीवनाची वाटच नाही सापडे. हॅलो मित्रांनो, आता वेळ आली आहे या सुंदर निसर्गाला निरोप द्यायची. इथून आमची आता चेकआउटची वेळ झाली आहे. या रिसॉर्टबद्दल एक गंमतशीर गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरली. ह्या रिसॉर्टचा जो डायनिंग एरिया आहे ना, तो येतो गोवामध्ये आणि हे जे कॉटेजेस आहेत हे येतात महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या समोर ज्या पर्वतरांगा दिसत आहेत ना, त्या आहे कर्नाटकामध्ये. आहे की नाही भारी? आता ह्या सुंदर निसर्गाला डोळ्यात सामावून इथून पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. जर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. आणि भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंती तसं खरी मजा आहे. बाय.